पुणे ते लोणावळ्या दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवेतील सुधारणा करण्यासाठी आणि तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका उभारण्यात येत आहे. त्यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 2 मार्चला शासन निर्णय जारी करत 30% आर्थिक सहभागाची रक्कम मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यासाठी मंजुरी दिली. यामुळे या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दर 10 ते 15 मिनिटांनी लोकल ट्रेन मिळणं शक्य होणार आहे, ज्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांना याचा मोठा दिलासा मिळेल. पण या रेल्वे प्रकल्पाचे एकूण बजेट किती आहे, एकूण किती लांबीचा हा प्रकल्प असणार आहे, या रेल्वे प्रकल्पात एकूण किती रेल्वे स्टेशन असणार आहेत आणि याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. तर सगळ्यात आधी बघू या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण किती खर्च येणार आहे. तर पुणे ते लोणावळ्या दरम्यान उभारण्यात येणारी तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन प्रकल्पासाठी एकूण खर्च 5,096.49 कोटी म्हणजे जवळपास 5,100 कोटी रुपये इतका आहे. यातील 70% निधी केंद्र सरकार किंवा रेल्वे मंत्रालयाकडून संयुक्तपणे उभा केला जाणार आहे, तर 30% निधी राज्य सरकार देणार आहे. आणि त्यानुसार राज्य सरकारने 765 कोटी रुपये ही रक्कम थेट MSRB कडे वर्ग करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षाची आवश्यकता होती. आणि त्यासाठीच 2 मार्चला महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केले आहेत. खरं म्हणजे या प्रकल्पाला 3 सप्टेंबर 2025ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. त्यानंतर 11 सप्टेंबर 2025ला शासन निर्णयानुसार राज्य शासनाचा आर्थिक सहभाग निश्चित करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. आता बघू हा रेल्वे प्रकल्प नेमका किती लांबीचा आहे आणि एकूण किती रेल्वे स्टेशन या रेल्वे मार्गात असणार आहेत. तर पुणे ते लोणावळ्या दरम्यान उभारण्यात येणारी तिसरी आणि चौथी रेल्वे लाईनची एकूण लांबी 63.87 किलोमीटर असून या मार्गात एकूण 17 रेल्वे स्टेशनचा समावेश आहे, ज्यामध्ये पुणे जंक्शन, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, बेगडेवाडी, घोरावडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली आणि लोणावळा या रेल्वे स्टेशनचा समावेश होता. आणि सध्या सुरू असणाऱ्या रेल्वे लाईनवरच लोकल ट्रेनला प्रवास करण्यासाठी सुमारे 1 तास 25 मिनिटं लागतात. आता बघू रेल्वे लाईन 3 आणि 4 सुरू करण्याचे नेमके उद्दिष्ट काय आहे. तर सध्या पुणे ते लोणावळ्या दरम्यान 2 रेल्वे लाईन आहेत, ज्यातली पहिली रेल्वे लाईन 1856 ते 1858 दरम्यान बांधण्यात आली होती. ही रेल्वे लाईन बोरघाट भागात असून ग्रेट इंडियन पेनिन्सुला या रेल्वेने बांधली होती. तर दुसरी रेल्वे लाईन 1928 ते 1929 दरम्यान टाकण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवासी क्षमता वाढली आणि पुढे 1977 मध्ये लोकल सेवा सुरू करण्यात आली. पण सध्या मात्र या दोन्ही रेल्वे लाईनवरूनच मेल, एक्सप्रेस, मालगाडी आणि लोकल धावतात. खरं तर या मार्गावरून दैनंदिन 40 ते 50 रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता आहे, पण प्रत्यक्षात मात्र 100 पेक्षा जास्त प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या धावतात. म्हणजेच पुणे ते लोणावळ्या दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या तुलनेत मार्गिका नसल्याने रेल्वे गाड्यांना उशीर होतो आणि त्यामुळे याचा फटका साहजिकच प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका होणे खूप गरजेचे होते आणि म्हणूनच सरकारने लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. आता बघू तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन प्रकल्प कधी सुरू होईल आणि यामुळे नक्की काय फायदा होणार आहे. सरकारने हा प्रकल्प येत्या 5 ते 6 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. म्हणजेच 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पण हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर याचा फायदा कसा होईल. तर नवीन 2 मार्गिका झाल्यावर पुणे ते लोणावळ्या दरम्यान एकूण 4 मार्गिका होतील. यामुळे पुणे ते मुंबई प्रवासासाठी जलद आणि सुरळीत ट्रॅक उपलब्ध होतील. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा दरम्यानच्या लोकल गाड्यांचा प्रवास वेगाने होईल. त्याचप्रमाणे लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावल्यामुळे प्रवाशांचाही बराच वेळ वाचेल. तसेच सध्याच्या 2 रेल्वे लाईन मार्गावरील गर्दी कमी होऊन अतिरिक्त रेल्वे गाड्या धावतील. म्हणजेच पुणे ते लोणावळ्या दरम्यान लोकल सेवेला दर 10 ते 15 मिनिटांनी गाडी मिळणे शक्य होईल, ज्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच मुंबई पुणे कॉरिडॉरची क्षमताही वाढेल आणि यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची वाहतूक कोंडी देखील कमी होईल.
तर एकूणच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते लोणावळा प्रवास मेट्रो सारखा फास्ट, सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. कारण हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात एक मोठा टप्पा मानला जाणार आहे. दरम्यान तुम्ही जर पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवास करत असाल तर हा प्रकल्प तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.